नमस्कार मंडळी, मकर राशीच्या सर्व व्यक्तींचं आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, 3 ते 29 जून हा कालावधी मकर राशीसाठी साधा नाही. अनेक वर्षानंतर असा दुर्मिळ योग तयार होत आहे जो तुमच्या नशिबाची दिशा बदलण्याची ताकद ठेवतो. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करत असाल, मेहनत करूनही अपयशी ठरत असाल, पैशाची अडचण असेल, नोकरीत तणाव असेल किंवा व्यवसायात अडथळे येत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या काळात ग्रहाची अशी स्थिती निर्माण होत आहे की तुमच्या जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, तर काही लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती प्रवेश करू शकते जी त्यांच्या भविष्याचा मार्ग बदलून टाकेल. पण मंडळी, प्रत्येक मोठ्या यशाच्या आधी विश्व काही संकेत देत असतं. अनेक वेळा लोक ते संकेत ओळखत नाही आणि त्यांच्या हातातून सुवर्ण संधी निघून जाते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणं अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत 2 जून ते 29 जून दरम्यान कोणते ग्रह तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणार आहे, कोणत्या तारखा तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहेत, पैशाचा प्रवाह कसा वाढू शकतो, करिअर आणि व्यवसायात कोणती मोठी संधी मिळू शकते, प्रेम आणि वैवाहिक जीवनात कोणते बदल दिसू शकतात, तसेच अशी घटना जी तुमच्या आयुष्याचा संपूर्ण खेळ बदलू शकते. आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास मदत करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण प्रत्येक मिनिटात तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश दडलेला असतो. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मनापासून विश्वास ठेवा की तुमच्या जीवनात काहीतरी मोठं आणि सकारात्मक घडण्याची वेळ आता जवळ आली आहे. चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया 3 जून ते 29 जून कालावधीत मकर राशीचा इतका विशेष आणि भाग्यशाली का ठरणार आहे. मंडळी, ग्रहाची विशेष स्थिती. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 3 जून ते 29 जून या काळात असे काय घडत आहे की मकर राशीच्या जीवनात मोठे बदल दिसू शकतात. याचे उत्तर ग्रहाच्या विशेष स्थितीत दडलेले आहे. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रावर प्रभाव टाकत असतो. जेव्हा ग्रह अनुकूल स्थितीत येतात तेव्हा अडथळे कमी होतात, नवीन मार्ग खुले होतात आणि नशीब साथ देऊ लागते. या काळात मकर राशीचे स्वामी ग्रह शनी विशेष प्रभावी स्थितीत आहेत आणि हे शनी हे कर्माचे फळ देणारे ग्रह मानले जातात. ते कधीही कोणालाही विनाकारण काही देत नाही, पण जे व्यक्ती प्रामाणिकपणे मेहनत करते, संघर्ष करते आणि संयम ठेवते त्याला शनी अपेक्षितपेक्षा मोठे फळ देतात. गेल्या काही महिन्यापासून अनेक मकर राशीच्या व्यक्तींना असे वाटत होते की कितीही मेहनत केलं तरी यश मिळत नाही, काम पूर्ण होत नाही, पैसे अडकतात, योजना अर्धवट राहतात आणि मानसिक तणाव वाढतो. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागणार आहे. गुरु ग्रहाचा सकारात्मक प्रभाव तुमच्या भाग्यदाराकडे पडत असल्यामुळे नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. विशेष शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आर्थिक क्षेत्रात याचा चांगला परिणाम दिसू शकतो. अनेकांना अचानक एखादा प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळू शकते. काही लोकांना जुने संपर्क पुन्हा उपयोगी पडू शकतात. ज्यांच्याशी संपर्क तुटला होता ते पुन्हा लोक तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. मंगळ ग्रहाची ऊर्जा या काळात काही आत्मविश्वास वाढणार आहे. जे निर्णय तुम्ही अनेक दिवसापासून पुढे ढकलत होते ते निर्णय आता घेण्याचे धाडस तुमच्यामध्ये निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या काळात तुमच्या विचारामध्ये सकारात्मक वाढेल. अनेक मकर राशीच्या व्यक्तींना अचानक नवीन कल्पना सुचू शकतात. या कल्पनांमधून भविष्यात मोठे आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता आहे. मंडळी, ग्रहाची साथ मिळत असली तरी प्रत्येक कारण आवश्यक असते. ग्रह फक्त संधी निर्माण करत नाही, पण त्या संधीचा फायदा घेणे हे आपल्या हातात असते. 3 जून 2026 29 जून दरम्यान तुम्हाला काही नवीन प्रस्ताव, नवीन संपर्क, नवीन काम किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कारण त्यामागे तुमच्या भविष्याचा मोठा लाभ लपलेला असू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढू शकते. म्हणजेच कोणता निर्णय योग्य आहे, कोणता चुकीचा आहे हे जाणून घेऊन तुम्हाला अधिकपेक्षा अधिक स्पष्टपणे होईल. विश्व तुम्हाला काही संकेत देणार आहे की काही लोकांच्या रूपाने, काही घटनांच्या रूपाने, काही अपेक्षित संधीच्या रूपाने. हे संकेत ओळखणारे लोक पुढे काही महिन्यात मोठी प्रगती करू शकतात.
म्हणून या काळात स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि कोणताही संधी हातातून जाऊन देऊ नका. कारण ग्रह स्पष्टपणे सांगते की मकर राशीच्या जीवनात आता बदलायची सुरुवात झाली आहे आणि ही बदलायची सुरुवात तुम्हाला यश आणि पैसा आणि प्रतिष्ठेच्या नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो. मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत होता. पैसा, आर्थिक स्थिती आणि धनलाभ. 3 जून ते 29 जून हा काळ मकर राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यापासून ज्या आर्थिक अडचणी तुम्हाला त्रास देत होत्या त्यामागे हळूहळू सुधारणा होण्याचे संकेत दिसत आहे. अनेक वेळा असे होते की आपण मेहनत करतो, काम करतो, पण पैशाचा प्रवाह तितका मजबूत राहतो. पैसा येतो पण लगेच खर्च होत नाही. काही लोकांचे पैसे अडकलेले असतात तर काहींना कर्जाचा ताण असतो. परंतु या काळात परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. विशेष ज्या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय करतात किंवा कमिशन, सेल्स, मार्केटिंग, ऑनलाईन काम, फ्लिक्स किंवा पार्टनरशिपमध्ये काम करतात त्यांना आर्थिक लाभाचे नवीन मार्ग मिळू शकतात. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो. बराच काळ प्रलंबित असलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना अचानक अशी ऑफर मिळू शकते ज्यामुळे उत्पन्न वाढणं होईल. तर मंडळी, नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी देखील हा काळ सकारात्मक राहू शकतो. पगार वाढ, बोनस, इन्व्हेस्टमेंट किंवा अतिरिक्त जबाबदारीसोबत आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता आहे. मंडळी, या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. पैसा मिळवण्याची संधी येईल पण त्यासोबत खर्च वाढवण्याचे संकेत देखील दिसतात. त्यामुळे भावनांच्या भरात थोडे मोठे आर्थिक निर्णय घ्या. कोणतीही गोष्ट गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. कोणाच्याही गोड बोलण्यावरून विश्वास ठेवू नका. कारण जमीन, घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. विशेष म्हणजे 3 जून 29 तारीख दरम्यान काही मकर राशीच्या व्यक्तींच्या अनपेक्षित धनलाभ मिळू शकतो. हे धन, बोनस, कमिशन, जुनी देणगी, नवीन करार किंवा एखाद्या विशेष संबंधित मिळू शकते. विश्व तुम्हाला एक संधी देत आहे, फक्त पैसा कमवण्याची नाही तर आर्थिकदृष्ट्या कधी मजबूत होण्याची. म्हणून प्रत्येक आर्थिक संधीकडे योग्य निर्णय घ्या. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कारण ग्रहाचे संकेत सांगत आहे की या काळात मकर राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आर्थिक जीवनात असा बदल घेऊन येऊ शकतो ज्याची त्यांनी खूप दिवसापासून वाट पाहिली आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत करिअर, नोकरी आणि व्यवसायामध्ये कोणते मोठे बदल मकर राशीच्या जीवनात येऊ शकतात. तर मंडळी, आता आपण त्या क्षेत्रात बोलणार आहोत. मकर राशीच्या अनेक लोकांपासून जून महिन्यात फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. 3 जून 2026 29 जून हा काळ व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हो मंडळी, विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यापासून संघर्ष केला आहे. ग्राहक कमी झाले आहेत, उत्पन्न घटले आहेत किंवा व्यवसायात स्थिरता झाली आहे. त्यासाठी आता परिस्थिती बदलण्याचे संकेत दिसत आहे. ग्राहक स्थिती दर्शवत आहे की काळात नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकते. काही लोकांना नवीन ग्राहक मिळतील, काहींना मोठी ऑर्डर मिळू शकते, काहींना नवीन भागीदाराचा प्रस्ताव येऊ शकतो. पण मंडळी, ही संधी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. अनेक वेळा ती अगदी साध्या स्वरूपात येते. एखादा फोन कॉल, एखादी भेट, एखादा जुना संपर्क किंवा एखादा छोटासा प्रस्ताव पुढे जाऊन मोठ्या यशाचे कारण बनू शकतो. म्हणून हा काळ कोणत्याही नवीन संपर्काकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही दुकान, व्यापार, उत्पादन, बांधकाम क्षेत्री संबंधित व्यवसाय, ऑनलाईन व्यवसाय किंवा डिजिटल क्षेत्रात काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. ज्या लोकांना व्यवसायात अनेक दिवसापासून एक ठराविक पातळीवर अडकलेला आहे त्यांना विस्ताराचा संधी मिळू शकतो. नवीन शाखा, विशेष सोशल मीडिया, यूट्यूब, डिजिटल मार्केटिंग यामध्ये तुम्हाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, आणखीन एक महत्त्वाचा संकेत आहे की एखादी जुनी योजना जी तुम्ही कधी कारणामुळे थांबवली होती ती पुन्हा करण्याची वेळ आता येऊ शकते. पूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट आता शक्य होऊ शकते. या काळात एखादी प्रभावशाली व्यक्ती किंवा अनुभवी मार्गातून तुमच्या आयुष्यात येऊ शकते. त्याचा सल्ला किंवा सहकार्य तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा देऊ शकते. परंतु ग्रह एक इशारा देखील देत आहे. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा.
भागीदारी करताना पूर्ण विश्वास आणि स्पष्ट व्यवहारात ठेवा. घाईघाईत घेतलेले निर्णय नंतर अडचणी निर्माण करू शकतात. लगेच तुमच्या व्यवसायातील यश समोर जास्त प्रमाणात सांगणे टाळा, कारण काही मस्कर लोक तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असू शकतात. मकर राशीची लोक सर्वात मोठी ताकद म्हणजे शिस्त, संयम आणि सातत्य, आणि हीच गुणधर्मामुळे या काळात तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता. विश्व तुम्हाला एक मोठी संधी देण्याच्या तयारीत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की संधी ओळखण्यासाठी आणि तिचा फायदा घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण 3 जून ते 29 जून दरम्यान घेतलेला एक योग्य व्यावसायिक निर्णय तुम्ही पुढील अनेक महिन्याच्या यशाच्या पायात ठरू शकता. आणि आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनामध्ये कोणते महत्त्वाचे बदल मकर राशीच्या व्यक्तींना अनुभवायला मिळू शकतात. तर मंडळी, पैसा, करिअर आणि व्यवसाय जितके महत्त्वाचे आहे तितके महत्त्वाचे असतात आपले प्रेम संबंध, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक नाती. कारण माणूस कितीही यशस्वी असला तरी त्याच्या आयुष्यात प्रेम, विश्वास आणि आपुलकी नसेल तर ते यश अपूर्ण वाटते. 3 जून 2026 29 जून हा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंधाच्या बाबतीत अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. तर मंडळी, जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर हा काळ तुमच्यासाठी, जोडीदारासाठी आणि अधिक वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. गैरसमज दूर होतील आणि एकमेकांविषयी विश्वास पुन्हा मजबूत होईल. अनेक दिवसापासून मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. कधीकधी एक प्रामाणिकपणा संवाद नात्यातील अनेक समस्या दूर करू शकतो. ज्या व्यक्तीच्या प्रेम संबंधात अडथळे येत होते त्यांना आता परिस्थिती सुधारून देऊ शकते. कुटुंबाचा विरोध कमी होऊ शकतो. एखादा महत्त्वाचा निर्णय सकारात्मक दिशेने जाऊ शकतो. तर मंडळी, जीवनात जेव्हा प्रगती सुरू होते तेव्हा यश मिळू लागते आणि नशीब साथ देऊ शकते. तेव्हा फक्त शुभेच्छा नाही तर मस्कर लोक देखील सक्रिय होतात. 3 जून ते 29 जून हा काळ मकर राशीच्या अनेक व्यक्तींचा अनुभवात येऊ शकतो. ग्रह सांगतात की तुमच्या वाढत्या यशामुळे काही लोक अस्तव्यस्त होऊ शकतात. हो मंडळी, लोक असे आहेत की तुमच्या जवळचे, अनोळखीचे किंवा रोज संपर्कात असणारे लोक देखील असू शकतात. म्हणून या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा हितचिंतक असेल असे नाही. तुमची योजना, आर्थिक व्यवहार आणि नवीन संधी किंवा भविष्यातील निर्णय याबद्दल प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. जितकी गोष्ट गुप्त राहील तितकी त्याच्या यशाची शक्यता वाढू शकते. काही लोक तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करण्याचा प्रयत्न करू शकतात. ते तुमच्या निर्णयावर शंका निर्माण करू शकतात, तुमच्या क्षमतेवर नकारात्मक बोलू शकतात किंवा तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करू शकतात. पण मंडळी, इथे शनिदेवाची एक महत्त्वाचा संदेश आहे. तुम्ही तुमच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत राहाल, कारण तुमची खरी ताकद तुमची मेहनत आणि संयम. दुसऱ्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिल्यासारखे स्वतःचे नुकसान करू शकता किंवा या काळात कोणत्याही वादात किंवा अनावश्यक चर्चेत पडणे टाळा. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील. शांत राहणे हे तुमचं सर्वात मोठं शास्त्र आहे. विशेष सोशल मीडिया, सार्वजनिक ठिकाणी आपल्या यशाचे जास्त प्रदर्शन करणे टाळा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल सतत नकारात्मक भावना जाणवत असतील किंवा त्यांचे वागणे आवडत नसेल तर मंडळी, त्यांच्यापासून लांब राहा. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात टीका करणारे आणि अडथळे निर्माण करणारे लोक असतातच. लक्षात ठेवा, शत्रूची सर्वात मोठा हार म्हणजे तुमचे यश. म्हणून कोण काय बोलते यापेक्षा तुम्ही कुठे पोहोचत आहात यावर लक्ष द्या. तुमची प्रगती त्याचं उत्तर देईल. आणि आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत एक मोठी चूक, संधी किंवा घटना जी 3 जून ते 29 जून दरम्यान तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकतो. मंडळी, 3 जून ते 29 जून दरम्यान तुमच्या आयुष्यात एक अशी घटना किंवा अशी संधी येऊ शकते जी सुरुवातीला अगदी साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती तुमच्या भविष्याचा पाया ठरू शकते. ही संधी नवीन नोकरी, व्यवसायातील मोठ्या कराराची, एखादी प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीची किंवा अचानक मिळालेल्या आर्थिक लाभाची असू शकते. त्यामुळे या काळात कोणत्याही नवीन प्रस्तावाकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, नशीब नेहमी मोठी आवाजात येत नाही तर अनेक वेळा एका छोट्या संधीच्या रूपात तुमच्या दारात येते. ओळखा, योग्य निर्णय घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा, कारण हीच ती संधी असू शकते तुमच्या आयुष्याची दिशा कमवायची, बदलून टाकायची. विशेष मंडळी, आता जाणून घेऊया एक अत्यंत सोपा पण श्रद्धेने केलेला प्रभावी मानला जाणारा उपाय. 3 जून ते 29 जून या दरम्यान केलेले सकाळी स्नान
केल्यानंतर शनिदेव आणि भगवान शिव यांचे स्मरण करा. त्यानंतर 21 वेळा ओम शनिचाराय नमः या मंत्राचा जप करा. शनिवारी शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि गरजू व्यक्तींना काळे तीळ, उडीद किंवा अन्नदान करा. दान करताना मनात कोणतीही अपेक्षा ठेवू नका. तसेच या संपूर्ण काळात खोटे बोलणे, कोणाचा अपमान करणे आणि विनाकारण वाद करणे टाळा, कारण शनिदेव कर्माला सर्वाधिक महत्त्व देतात. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यासोबत हा उपाय केल्याने मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि जीवनातील अडथळे कमी होण्यास मदत करू शकते. विश्वास ठेवा, चांगले कर्म आणि योग्य प्रयत्न याची साथ असेल तर नशीब देखील तुमच्या बाजूने उभं राहू शकते. मंडळी, आज आपण पाहिले की 29 जून हा काळ मकर राशीसाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो. आर्थिक लाभ, करिअरमधील प्रगती, व्यवसायातील नवीन संधी, नातेसंबंधातील सुधारणा आणि भाग्याची साथ हे सर्व या काळात अनुभवायला मिळू शकते. परंतु लक्षात ठेवा, ग्रह संधी देतात, यश मिळवण्यासाठी प्रयत्न मात्र आपल्यालाच करावे लागतात. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. आलेल्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात? पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि शनिदेवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो. धन्यवाद. आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव असं लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि शनिदेवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.